नमस्कार. मी डॉक्टर शीतल मुंडे लहाने. मी प्रभादेवी येथील रघुनाथ नेत्रालय इथे तिरळेपणा व लहान मुलांची नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज मी तुम्हाला लहान मुले व चष्मा या विषयावर बोलणार आहे. तर चष्मा का लागतो? सामान्यतः जेव्हा आपण कुठल्याही वस्तूकडे बघतो, तेव्हा त्यापासून निघणारी किरणे आपल्या पाठीमागच्या दृष्टिपटलावरती जातात व आपली वस्तूचं चित्र हे स्पष्ट होतं. जेव्हा ती किरणे पाठीमागच्या दृष्टिपटलावर न पोहोचता त्याच्या अलीकडे, ज्याला की आपण मायोपिया किंवा निअर साइटेडनेस असं म्हणतो, किंवा ती दृष्टिपटलाच्या मागे, ज्याला आपण हायपरोपिया किंवा फार साइटेडनेस म्हणतो, असं होतं, तेव्हा ती वस्तू पूर्णपणे स्पष्ट होत नाही. अशा वेळी आपल्याला मायनस किंवा प्लस चष्म्याचा नंबर द्यावा लागतो, जेणेकरून की ती वस्तूची जी छायाचित्र आहे ते परत आपल्या दृष्टिपटलावरती पोहोचतं आणि ती वस्तू आपल्याला स्पष्ट दिसण्यामध्ये मदत होते. चष्म्याचा नंबर हा लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणालाही लागू शकतो. तर आपल्या पाल्याला चष्म्याचा नंबर आहे हे कसं ओळखावं? जर तुमचा मुलगा मोबाईल किंवा टीव्ही पाहताना तो खूप जवळ जाऊन बघत असेल, किंवा तो वारंवार डोळे चोळत असेल, किंवा डोळे खूप छोटे करून बघत असेल, किंवा आपण ज्याला स्क्वीज करून बघत असतो असं म्हणतो, असं काहीही असेल तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांना जाऊन दाखवावं. जेव्हा मुलं खूप लहान असतात तेव्हा त्यांचं विश्व हे खूप छोटंसं असतं. त्यामुळे त्यांच्या ही गोष्ट लक्षात नाही येत की त्यांना दिसायला कमी आहे. कारण की त्यांचं विश्व हे घर, आई-वडील इतकंच मर्यादित असतं. जेव्हा ते शाळेमध्ये जायला लागतात आणि तेव्हा बोर्डावरती जेव्हा दिसत नाही, तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये येतं की आपली नजर कमी आहे. त्यामुळे मी तुम्हाला अशी विनंती करेल की तुमचा मुलगा हा शाळेमध्ये जायच्या आधी, जेव्हा त्याचं वय जवळपास 3 ते 3.5 वर्ष असेल, तेव्हा प्रत्येकाचे डोळे एकदा जवळच्या नेत्रतज्ञांकडून तपासून घ्यावे. येणाऱ्या पालकांचा चष्म्याविषयी त्यांचे काही प्रश्न असतात. सर्वात पहिला प्रश्न म्हणजे चष्म्याचा नंबर हा चांगला की वाईट? तर चष्म्याचा नंबर हा वाईट नसतो. चष्म्याचा नंबर दिल्यानंतर आपल्याला जेही तुमच्या मुलाला जेही चित्र दिसत आहे किंवा ज्याही गोष्टी दिसत आहेत त्या स्पष्ट दिसतात. त्यामुळे तो डोळा आळशी होण्यापासून वाचवतो. जर चष्म्याचा नंबर असूनही तो आपण वापरला नाही, तर तो डोळा आळशी होण्याची शक्यता असते. त्यामुळे चष्म्याचा नंबर हा वापरणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दुसरा असणारा प्रश्न म्हणजे की चष्म्याचा नंबर जर मी नाही वापरला तर माझा चष्म्याचा नंबर वाढू शकेल का? चष्म्याचा नंबर तुम्ही वापरला आणि नाही वापरला तरी पण चष्म्याचा नंबर हा वाढणार आहे. जेव्हा तुम्हाला मायनस हा नंबर असतो, तेव्हा जशी-जशी आपली उंची वाढते त्याचप्रमाणे डोळ्याचीही वाढ होते आणि हा नंबरही वाढत जातो. तो नंबर तुमची जशी उंची वाढणार आहे तसा तो वाढतच जाणार आहे. परंतु जर नंबर असूनही तुम्ही नाही वापरला, तर तो अजून जलदरीत्याने वाढत जातो. त्यामुळे चष्मा वापरणं हे आवश्यक होऊन जातं. त्याबरोबर अजून एक असणारा प्रश्न म्हणजे की चष्म्याचा नंबर काढण्यासाठी आम्ही काय करू शकतो? चष्म्याचा नंबर काढण्यासाठी बरेच सारे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. जसं की आपण कॉन्टॅक्ट लेन्स वापरू शकतो किंवा चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ऑपरेशन करू शकतो. पण हे सगळे उपाय आपण वयोवर्ष 20 किंवा 21 नंतर, जेव्हा चष्म्याचा नंबर हा स्थिर होऊन जातो, त्यानंतर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यामुळे छोट्या मुलांमध्ये चष्मा वापरणं हा एक सुरक्षित असा पर्याय आहे. तरी मी तुम्हाला एक विनंती करू इच्छिते की जेव्हा तुमचा पाल्य 2.5 किंवा 3 वर्षाचं असेल, तेव्हा त्याचे डोळे तपासून घ्यावे आणि तिथून पुढचा जेही तुमचे उपचार किंवा फॉलोअप असेल, ते तुमचे नेत्ररोग तज्ञ तुम्हाला जसे सांगतील तसं त्यांच्याकडे फॉलोअप चालू ठेवावा. हल्लीच्या काळामध्ये चष्म्याच्या नंबरचे प्रमाण हे खूप जास्त वाढले आहे. त्याचं कारण म्हणजे की आत्ताचं जे युग आहे ते खूप स्पर्धात्मक युग झालेलं आहे. त्यामुळे मुलांना पुस्तकं किंवा पुस्तकांचा वापर किंवा कुठलंही जवळचं काम हे खूप वेळ करत राहावं लागतं. त्याचबरोबर कुठल्याही मनोरंजनासाठी ते बाहेर न जाता मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही या सगळ्या गोष्टींचा वापर करतात. त्यामुळे सुद्धा चष्म्याचा नंबर हा वाढत जातो. तरी मी तुम्हाला एकच विनंती करू इच्छिते की तुम्ही तुमच्या पाल्याचा मैदानी खेळांचा वेळ वाढवा आणि स्क्रीनचा वापर हा जेवढा कमी होऊ शकेल तेवढा कमी करा. धन्यवाद.